नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. आणि आज ना एक खास दिवस आहे आणि त्या खास दिवसासाठी मी खास जेवणसुद्धा बनवत आहे. तर जेवण थोडंसं लवकरच म्हणजे स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे. 4-4:30 वाजलेले आहेत. म्हटलं लवकर उरकून घेऊया, कारण असं काही करायचं म्हटलं की थोडासा वेळ जास्त लागतो. तर एक खास आणि स्पेशल दिवस म्हणजे तोच की आज 26 नोव्हेंबर आहे, म्हणजे संविधान दिवस आहे. माझ्यासाठी तर तो माझ्या जीवनामध्ये खूप खास दिवस आहे. जे की आपले ॲनिव्हर्सरी, बर्थडे वगैरे असतात त्यापेक्षाही खूप जास्त खास दिवस माझ्यासाठी 26 नोव्हेंबर आहे, म्हणजे संविधान दिवस आहे. कारण त्या दिवशीच आपल्याला आपले सगळे हक्क, अधिकार आणि जे काही आपण आता कॅमेऱ्यासमोर आहे किंवा जे काही आपण व्हिडिओ वगैरे बनवतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या फक्त आपल्याला संविधानामुळेच मिळालेल्या आहेत, असं मला तरी वाटते. तर म्हणून मी माझ्या जीवनामधला जो खास दिवस आहे त्याच दिवसाला जास्त मानते. आणि ते मस्त बघा पुऱ्या बनवायला घेतल्यात आणि ते बघू शकता तुम्ही की एकदम अशा टम्म पुऱ्या फुगलेल्या आहेत माझ्या. तर ह्या पुऱ्या ज्या बनवत आहे ना, तर त्या मी एकदम अशा छोट्या-छोट्या बनवलेल्या आहेत. एकदम जास्त मोठ्या पुऱ्या नाही आवडत मला बनवायला. आणि त्या जास्त म्हणजे कसं तेल ऑब्झर्व करतात, त्यामुळे मी अशा छोट्या-छोट्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवते. आणि कढई बघू शकताय, मी त्या दिवशी जी आणलेली कढई आहे ना, तर ती खूप छान आहे बरं का. मला असं वाटलं होतं की लोखंडी जे कढया वगैरे असतात, भांडे असतात, तर ते असे गंज सगळ्याच भांड्यांना लागतो काही काही असं मला वाटतं. पण गंज लागतो असं काही नाही की लोखंडी आहे तर हिलासुद्धा गंज लागतो. पण त्या मावशींना मी अगोदरच सांगितलं की माझ्याकडे अगोदर 2 कढया आहेत, एक मोठी आणि एक छोटी आहे. पण त्यांना मी घासून ठेवलं ना की त्यांना असा गंज लागतो. मग त्याच्यामध्ये स्वयंपाक किंवा असं भाजी मला बनवायला नकोच वाटते मला. तर त्या मावशीने मला आवर्जून सांगितलं, की "ही कढई तुम्ही बिनधास्त घेऊन जा आणि गंज म्हणजे घासली ना, की ताराच्या जरी घासणीनं आपण हिला घासून घेतलं ना, तर हिला ना एका कपड्यानी स्वच्छ पुसून ठेवायचं आणि वाळू द्यायचं चांगलं. वल्ली कढई अजिबात ठेवायची नाही. घासली की स्वच्छ कपड्याने पुसून ठेवायची." आणि मी ना त्यांचं ऐकून तसंच करते. तर ही कढई बघू शकताय तुम्ही, अजून एकदम अशी काहीच गंज वगैरे तिला लागलेला नाही. आणि जेव्हा मी घासून ठेवते, मी ट्राय पण केलं होतं, की बघूया आपण आता. मी घासली आणि तिला तसंच ठेवलं होतं. तर ना तिला गंज लागला होता बरं का. मग मी परत घासून तिला एका कपड्यानी स्वच्छ पुसून ठेवलं. परत ती अशाला अशी झाली. म्हणजे खूप छान आहे. आणि लोखंडी जे भांडी असतात ना, त्याच्यामध्ये आपण स्वयंपाक बनवतो, भाजी बनवतो, तर ती खूप आपल्या शरीरासाठी चांगली असते. आणि मी जे ॲल्युमिनियमची वापरते आता, लोखंडी कढईचं तसं व्हायचं, म्हणून मी ॲल्युमिनियमची पण वापरायची. पण त्याचं पण एवढं मला काही वाटत नाही, कारण आपल्या पूर्वीपासूनच जे आपले पूर्वज आहेत, जे आपल्या आजी वगैरे आहेत, तर ते सगळेच त्याच भांड्यामध्ये स्वयंपाक बनवतात, भाज्या तेच बनवतात. आता माझी आजी किंवा माझी आई पहिले त्याच भांड्यांमध्ये भाजी वगैरे बनवतात, ॲल्युमिनियमच्याच. तर त्यामुळे मला तरी काही एवढं वाटत नाही त्यामध्ये. आणि आहे शरीराला हानिकारक असं सगळेजण म्हणतात. तर म्हटलं चला आपण ही लोखंडी कढई घेऊन लोखंडी कढईचाच वापर करूया. तर इथं मस्तपैकी आता पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि मी घाई करते आहे, कारण मला थोडंसं बाहेर जायचं आहे. त्यामुळेच मी इथं घाई बनवायला घेतले. आणि असं घाई केलं ना, की एकदम असं प्रेशर आल्यासारखं वाटते मला. कारण मी घडीमध्येच बघून येत होते, की आता किती वाजलेत आणि आता कधी येणार आहे ते आणि आता लगेच माझं होतंय की नाही. त्यामुळेच मी घाईत जास्त करत होते. आणि आताचा दिवस जो आहे ना हिवाळ्यातला, तो लवकरच 5 वाजताच म्हणजे 5:30ला तर एकदम अंधार व्हायला लागतो. तर आता बऱ्यापैकी झालेल्या आहेत, अर्ध्या-मिर्ध्या झाल्यात. ते येईस्तोवर तर माझ्या सगळ्या होणार आहेत असं मला वाटते. तर आता जे सगळ्या पुऱ्या आहेत ना, त्या माझ्या बनवून झालेल्या आहेत आणि स्वेटर वगैरे घालून मी रेडी झालेली आहे. आणि बाहेर पण जाऊन आली आहे आणि थोडंसं उशीरच झाला आहे बघा. आणि आता माझ्या लक्षात आलं आहे, की आपल्या झाडाला खूप फुलं होते आणि ते आपण तोडलेच नाही. तर मग मी ते थोडेसे फुलं तोडून घेतले. थोडेच घेतले. आता थोडंसं जास्तच उशीर झाला, तोडायला पण नाही पाहिजे यावेळेला. पण म्हटलं जाऊ द्या, आता काय होत नाही, आजच्या दिवस तोडून घेऊया. तर इथे मस्त खीर पण झालेली आहे आणि ही तांदूळाची खीर आहे बघा. तर ह्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे. तर हे बघू शकताय, मस्त झालेली आहे एकदम खीर. तर मला ना जास्त तांदूळाचीच खीर आवडते. ते शेवाळ्या वगैरे असतात ना, त्याची जास्त काही खीर आवडत नाही मला.
त्यामुळे मी अशी कधीतरी खीर बनवायची असली ना तर असे तांदूळ जे आहेत ते भिजू घालूनच मग दूध टाकून खीर बनवते. तर खीर आणि पुरी हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान लागते. आम्ही कधी पुऱ्या बनवायच्या असतील ना तर खीर पुरी असं बनवतो किंवा मग मला ना बटाट्याच्या भाजीपेक्षा ना बेसन पुरी खूप जास्त आवडते खायला. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा बघा. तर आमच्या गावाकडे जे आहेत ना आम्ही लहान लहान असताना कधीतरी आमची आई बेसन बनवायची आणि ज्या रात्रीच्या पुऱ्या असायच्या ना शिळ्या वगैरे असलेल्या तर त्या आम्ही खायचो. ते खूप भारी लागायच्या, एकदम भारी. मग तीच आठवण येते मला कधी कधी आणि मग मी पुरी आणि बेसन बनवत असते. पण आज तसं नाही केलं. आज काहीतरी गोड बनवलेलं आहे. तर इथे खीर आपली रेडी झालेली आहे आता. तर मला इथे आवरायचं पण आहे माझं स्वतःचं. मला साडी वगैरे नेसायची आहे. तर स्वयंपाक वगैरे झाल्यावरच मग इथे आम्ही म्हणजे पूजा नाही याला म्हणत मी. तर एक छोटंसं जे काही आहे ते सेलिब्रेशन आम्ही संविधान दिवसाचं केलेलं आहे. आणि माझ्या म्हणजे लहान मुलांना पण आपल्या ह्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत. कोण आहेत बाबासाहेब किंवा काय आहे संविधान, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर असं घरामध्ये थोडंसं केलं तर लहान मुलांना सुद्धा माहिती होतं. नाहीतर मुलांना याच्यातलं काहीच माहिती होत नाही. ते मोठे व्हायला लागतात आणि कोण काय काहीच या गोष्टी माहिती नसतात. आणि तर संविधान सभेला सुपूर्द केले. संविधान सुपूर्द केल्यानंतर तुम्हाला सगळे अधिकार, जे अधिकार तुम्हाला अगोदर नव्हते, कुठले अधिकार नव्हते, तुमच्याकडे कुठलाच अधिकार नव्हता. तुम्ही फक्त लोकांची सेवा करायची होती. सेवा या इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेची सेवा करायची होती. त्या सेवेत तुम्हाला सगळी कामं दिली होती. तुम्हाला एकही सिंगल अधिकार या संविधानाच्या अगोदर नव्हता. संविधान आल्यापासून तुमची सगळी गुलामगिरी मुक्त करून तुम्हाला संविधानाने तुम्हाला पाहिजे तसा अधिकार तुम्ही घेऊ शकताय. आज मी, आता आमची मिसेस, आमचं बाळ, आता आम्ही जरी आता कुठल्या तरी पदावर काम करत आहोत, पण याच्या अगोदर आम्हाला पद घेण्याची, शिक्षण घेण्याची, नोकरी करण्याची, पैसा कमवण्याची, धन साठवण्याची, घरं बांधण्याची, चांगले कपडे घालण्याची अशी कुठलीच परमिशन नव्हती. या सगळ्या संधी तुम्हाला या संविधानामुळे मिळालेल्या आहेत. आता मी माझं स्वतःचं उदाहरण, मी शेळ्या मेंढ्या राखायचो. 7-8 वर्ष मी शेळ्या मेंढ्या राखल्या लोकांच्या इथं. आणि आज संविधान असल्यामुळे मी शाळेत जाऊ शकलो, शिकू शकलो, शिकून आज इंजिनियर झालो. आज एक इंजिनियर होण्याची संधी ही फक्त संविधानामुळे मिळाली. ही माझी मिसेस, हिचं टीचर आहे, पण टीचर होण्याची संधीला कशामुळे मिळाली? जर ही संविधान नसतं आज भारतामध्ये तर आज ही कुठेतरी लोकांच्या शेतामध्ये दास म्हणून काम करत असती, लोकांची सेवा करण्यात गुंतली असती. ही सेवा करून, लोकांना सेवा करून, फक्त लोकांची सेवा करायची, स्वतः जाते तुम्ही काही बनवू शकले नसते. टोपी फेकायचं नाही, फेकायचं नसते, समोर ठेवायचं व्यवस्थित. तर आता जे यांनी माहिती सांगितलेली आहे ना ती खूप छान आहे आणि त्यांना ना या सगळ्याबद्दल ना जास्त माहिती आहे आणि ते खूप अभ्यास करतात, पुस्तकं वगैरे भरपूर वाचतात. त्यामुळे त्यांना ना सगळं नॉलेज आहे. आणि मीही तर थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला, कारण मीही या विषयावर चांगलं बोलू शकते. पण माझं काय होतं की मी थोडीशी इमोशनल होते ह्या सगळ्या गोष्टी सांगताना. तर मी तर जरा माझा व्हॉईस आहे तो म्यूट केलेला आहे, कारण मला आताही तसंच होत होतं. म्हणजे डोळ्यातनं पाणी येतं आणि असं घबराट झाल्यासारखं वाटतं आणि तसं बोलते मी. त्यामुळे म्यूट करून टाकला आहे आवाज. आणि तसं माझ्यासोबत तर खरं व्हायला नाही पाहिजे, कारण मी एक टीचर आहे. मला सगळ्यांसमोर जे आहे ती बोलायची सवय पाहिजे आणि आहे पण मला. पण ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना ज्या की महापुरुषांनी संघर्ष करून आपल्याला मिळवून दिलेल्या आहेत. असं जे मला जेव्हा जेव्हा सांगायचं असतं ना तेव्हा मला असं रडायलाच येऊन जातं की त्यांनी खरं किती संघर्ष केला असेल, त्याचा मी कधी कधी विचारच करत बसते. आणि म्हणूनच मी माझ्या जीवनातला हा खास दिवस म्हटलेला आहे, कारण हे जर संविधान नसतं आणि जे आपले हक्काधिकार जर आपल्याला मिळवून दिले नसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर मी काही तुमच्यासमोर हे बोलू शकले नसते, कधी व्हिडिओसुद्धा बनवू शकले नसते. तर आपल्याला चांगलं खाण्यापिण्याचं, चांगले कपडे घालण्याचा, शिक्षण घेण्याचा, महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा, किंवा जे काही आपण आहोत आज, तर ते मला तरी वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत त्यामुळेच आहे.
तर म्हणूनच मी हा खास दिवस म्हणून माझ्या घरामध्ये सेलिब्रेट करते. आणि हाच नाही तर सगळे जे महापुरुष आहेत त्यांच्या जयंत्या, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा त्यांचे विचारसुद्धा माझ्या घरामध्ये मी माझ्या मुलांना सांगत असते. आणि तसंच वातावरण ठेवते मी माझ्या घरामध्ये, कारण आपण जसं वागलो ना तसं आपले मुलं आपल्या घरामध्ये वागतात. आणि आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून अशी माहिती करून दिली ना की त्यांनाही त्या गोष्टी माहिती होतात. तर असो, आता सगळं झालं. आता आता जेवण करायची वेळ आहे. आणि मी मस्त आज पुरी आणि खीर बनवलेली आहे. तिखट इथे काहीच बनवलं नाही, कारण म्हटलं जाऊ द्या, खीर आणि पुरी खायला पण छान लागते आणि आम्हा तिघांना पण खूप जास्त आवडते. आणि माझं बाळ आज मला म्हणते की आज ना सगळ्यात जास्त खास जेवण केलंस तू संध्याकाळचं. नाहीतर मी एरवी आता डाएट करायचं म्हणून काय ज्वारीच्या भाकरी आणि भाजी असं जेवण बनवते. तर त्याला खूप जास्त आवडलं आणि खीर ना एकदम छान झाली होती बघा. आणि नेहमी तांदूळाचीच खीर बनवते मी. तर एकदम भारी झालं इथं जेवण. तर आम्ही तिघांनी मिळून मस्त जेवण केलं आणि दोघा मायलेकरांनी एकाच ताटामध्ये घेऊन जेवले. मोठं ताट घेतले जेवायला. तर तुम्ही कसा साजरा केला 26 नोव्हेंबर हा दिवस, नक्की एकदा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्समध्ये सांगा. तर आता जेवण वगैरे झालं आणि सगळं तिकडचं आवरून ठेवलं. आज काही भांडे घासलेच नाही, कारण बाहेर खूप जास्त अंधार झाला आहे आणि त्यामुळे म्हटलं की नको आता भांडे घासायला, जाऊ द्या सकाळी घासूया. तसं तर मी असं कधी करतच नाही. संध्याकाळच्या वेळेलाच आपले सगळे भांडे, किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेते, म्हणजे सकाळी मला सोपं जातं आवरायला. बाळाचा टिफिनसुद्धा मला सकाळी बनवायचा असतो. पण आज नाही, घरामध्ये खूप जास्त राडा झाला होता. इथे कपडेसुद्धा पडले होते घड्या मारायचे. जसे मी बाहेरून काढून आणले तसेच इथं बेडवर टाकले होते. मग कपडे वगैरे सगळे जे आहेत ते घड्या मारून ठेवले. आणि आता म्हटलं चला झोपून घेऊया, कारण खूप जास्त थकले होते. बाहेर पण गेलो होतो आम्ही बराच वेळ, त्यामुळे जास्त थकवा आला होता. आणि आता हल्ली कसं घराच्या बाहेर निघायची वेळच येत नाही, त्यामुळे घरात बसून बसून असं एक दिवस जरी आपण असं बाहेर निघलो ना की एकदम कसं तरी वाटतं आणि हातपाय दुखायला लागतात एकदम. तर चालायची पण आपल्याला जास्तीत जास्त सवय पाहिजे. तर आता जास्त माझी सवय मोडून गेली आहे ती. मॉर्निंग वॉक करत होते ते पण आता कधी कधीच करायला लागले. कधीतरीच जाते मी मॉर्निंग वॉकला, पण संध्याकाळी थोडंसं चालते. पण जास्त दूर जायला नकोच वाटते असं चालत किंवा फिरायला सध्या तरी. तर आता इथे अंथरूण वगैरे करून घेतोय. झोपायची तयारी चालू आहे आता. आणि मी जे करत होते ना त्याच्यात बघा कसा मध्ये मध्ये करतोय. तर त्याला वाटते की मम्मीला खूप जास्त आपण हेल्प करायला पाहिजे. अंथरूण वगैरे टाकायला अशी हे मदत करतो आणि त्याला वाटतं की मीच करतोय काय की हे सगळे कामं. तर जाऊ द्या, लहान मुलं असतात त्यांनाही थोडंसं छान वाटते. आणि मम्मी पप्पाचा जो वेळ आहे ना ते लहान मुलांना याच वेळेला जास्त भेटतो, संध्याकाळच्या वेळेला. कारण दिवसभर पप्पा कामामध्ये असतात, मम्मी पण तिच्या कामामध्ये असते, मुलं पण शाळेत जातात. आणि शाळेतून आलं की थोडंसं खाल्लं पिल्लं की बाहेर मित्रांसोबत खेळायला वगैरे जातात, अभ्यास असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मम्मी पप्पासोबत काही मुलांना वेळच घालवायला भेटत नाही. पण ही जी वेळ आहे आताची, तर ही खास आपण आपल्या मुलांसाठी दिली पाहिजे आणि थोडासा मुलांसोबत वेळही आपण घालवला पाहिजे. तर मस्ती चालू आहे बघा, पप्पांसोबत तो खूप जास्त मस्ती करतो. तर चला व्हिडिओला इथे सेंड